चिमूर तालुक्यातील सिवनपायली येथे आज बुधवारी 1 जानेवारीला सकाळी 11 वाजताच्या सुमारास समूहाने उडत जात असलेल्या मधमाशांनी अचानक घरासमोर रस्त्यावर बांधलेल्या बकऱ्यावर हल्ला चढविला। या 3 बकऱ्या दुपारी 4 वाजता ठार झाल्या, तर 10 ते 15 बकऱ्या गंभीर जखमी आहेत। एक महिला आणि 2 पुरुषावर हल्ला केल्याने ते जखमी झालेत। त्यांनी वेळीच घरी शिरून मधमाशापासून आपला जीव वाचवला। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिमूर तालुक्यातील सिवनपायली येथे विनायक रामचंद्र नागोसे यांचे घरासमोर बकऱ्या बांधल्या होत्या। आज बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास समूहाने जात असलेल्या मधमाशांनी त्या बकऱ्यावर हल्ला चढविला। मधमाशा प्रचंड चावा घेत असल्याने बकऱ्यांनी प्रचंड हंबरडा फोडला। यावेळी घरी असलेले मालक विनायक नागोसे यांचा हा प्रकार लक्षात आला। त्यांनी बांधून असलेल्या बकऱ्यांना सोडण्याचा प्रयत्न केला असता मधमाशांनी त्यांच्यावर सुद्धा हल्ला चढविला। यामुळे बकऱ्यांना तसेच ठेवून आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी समोरच्या घरी आश्रय घेतला। एक महिला, एक पुरुष याच घरासमोर जात असताना त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला। त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बाजूच्या घरी जाऊन आश्रय घेत दरवाजे बंद केले। या हल्ल्यामध्ये 3 बकऱ्या ठार झाल्या आहेत, तर 15 बकऱ्या जखमी झाल्या आहेत। बकरी मालक घरी बसून बकरी पालन व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते। प्रशासनाने बकरी मालक नागोसी याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे।